गेल्या काही वर्षांपासून मुंबई, ठाणे या महानगरपालिकांसह इतर शहरातील महानगरपालिकेच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. दिवाळीनंतर किंवा डिसेंबर महिन्यात या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपली प्रतिमा उंचावण्यासाठी काय काय शक्ती लढवतील याचा नेम नाही. हे सांगण्याचं कारण म्हणजे आखाडातील शेवटचा रविवार. मुंबई असो की कोल्हापूर, ठाणे असो की पुणे, चिकन मटणांच्या दुकानात गर्दी झाली होती. आखाड्याची हीच संधी पुण्यातल्या एका दाम्पत्यानं हेरली आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. एक दोन नव्हे तर तब्बल 5,000 किलो मोफत चिकनचं वाटप या दाम्पत्यानं केलं. जसा मोफत चिकनचा बॅनर पुण्यात लागला तशी पुणेकरांनी या चिकन शॉप बाहेर रांगा लावल्या. पुण्यातल्या धानोरी भागात धनंजय जाधव फाउंडेशन मार्फत चिकन वाटप करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला. गर्दी कमी करण्यासाठी 4 दुकानात हे चिकन वाटप करण्यात आले. अट एकच होती, ओळखपत्र दाखवा आणि चिकन मिळवा. असाच काहीसा उपक्रम नवी मुंबईतील नेरूळ येथील सेक्टर 2, 4 आणि जुईनगरच्या नागरिकांसाठी ठाकरे गटामार्फत राबवण्यात आला. या ठिकाणी देखील नागरिकांसाठी तब्बल 2,500 किलो चिकनचं मोफत वाटप करण्यात आलं. तुम्हाला कसा वाटला हा अनोखा उपक्रम? कमेंट करून नक्की सांगा आणि जिज्ञासाला सबस्क्राईब करायला विसरू नका.